अंडरवर्ल्डमधून एक मोठी बातमी समोर आली। पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या, बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार यांसारख्या मोठ्या गुन्हेगारी घटनांमध्ये नाव असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली आहे। गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा हे लॉरेन्सपासून वेगळे झाल्याची माहिती आहे। लॉरेन्स तुरुंगात गेल्यानंतर हे दोघे परदेशातून टोळी सांभाळत होते। ब्रार आणि गोदारा यांनी लॉरेन्सच्या सूचनांशिवाय स्वतंत्रपणे कारवाया सुरू केलेल्या आहेत, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टार्गेट किलिंगचा सुद्धा समावेश आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये नौदलाचे अधिकारी मेजर विनय नरवाल हे मृत्युमुखी पडलेले होते। सध्या त्यांच्या पत्नीचा AI द्वारे अश्लील व्हिडिओ बनवून तो YouTubeवर टाकणाऱ्या नराधम पिता पुत्राला अटक झालेली आहे। हरियाणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। बिहारच्या गोपालगंज पोलिसांच्या मदतीने दोघांना अटक झालेली आहे। मोहिबुल हक आणि त्याचा मुलगा गुलाब जिलानी या दोघांना अटक झाल्याची माहिती आहे। चेहरा मॉर्फ करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता। हरियाणाच्या गुरुग्राम सायबर पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जण मृत्युमुखी पडलेले होते आणि या सर्व पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यास झालेल्या विलंबाबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले। सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शवविच्छेदन न करता चेंगराचेंगरीमधील पीडितेचा मृतदेह तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आल्याबद्दल सुद्धा न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे। राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी 5 फेब्रुवारी 2025ला याचिकाकर्त्यांच्या पत्नीचा मृतदेह त्याच्या मुलाला सोपवल्याचं दिसून येत आहे। तर 4 महिने उलटून सुद्धा राज्य सरकारनं जाहीर केलेल्या भरपाईचा कोणताही भाग याचिकाकर्त्यांना देण्यात आलेला नाही, हे सुद्धा चिंताजनक असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका डॉक्टरचं तडकाफडकी निलंबन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। आरोग्यमंत्री राणे यांनी एका मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला भेट दिली आणि यावेळी एका वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करण्यास नकार दिल्याचा आणि रुग्णांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केलेला होता। याच तक्रारीनंतर तत्काळ सस्पेंड ऑर्डर काढण्यात आल्याचे आदेश दिले होते आणि या सगळ्या घडामोडींनंतर विरोधकांनी गोवा सरकारवर जोरदार टीका केली। त्यानंतर अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा आदेश रद्द करत संबंधित डॉक्टरांचं निलंबन होणार नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय। आसाममधील पूरस्थितीमध्ये थोडी सुधारणा झालेली असली तरी राज्यांमधील 12 जिल्ह्यांमधील सुमारे 3.37 लाख नागरिक अजूनही पुरांच्या तडाख्यात आहेत। अधिकाऱ्यांनीही अशी माहिती दिलेली आहे। आतापर्यंत पूर आणि भूस्खलनामुळे एकूण 23 जणांचा मृत्यू झालाय आणि यामध्ये 6 जण भूस्खलनामध्ये मृत्युमुखी पडले। श्रीभूमी हा आसाममधील सर्वाधिक पूर प्रभावित भाग असून 1.93 लाखांहून अधिक लोक इथे पुराच्या विळख्यात आहेत। प्रभावित जिल्ह्यांमध्ये हैलाकांडी इथं 73,000 तर कछारी येथील 56,000 नागरिकांना पुराचा फटका बसलाय। न्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना राजीनामा देण्यास सांगितलेलं होतं। इन हाऊस रिपोर्ट्सच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। मात्र न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि त्यानंतर सरन्यायाधीश खन्ना यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांच्या पदावरून हटवण्याची शिफारस केलेली आहे। वर्मांच्या दिल्लीमधील शासकीय निवासस्थानी 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा सापडलेल्या होत्या आणि त्यानंतर खन्नांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितलेलं होतं। राजस्थानच्या डुंगरपूरमधून एक अविश्वसनीय घटना समोर आली। एका जोडप्याने तब्बल 70 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर वयाच्या 90मध्ये धूमधडाक्यात लग्न केलंय। 95 वर्षांचे रामाभाई अंगारी आणि 90 वर्षांच्या जिवली देवी यांनी 8 मुलांना जन्म दिला आणि आता त्यांची नातवंड आणि पतवंड सुद्धा मोठी झालेली आहेत। या सर्वांच्या साक्षीने त्यांनी औपचारिकपणे लग्नगाठ बांधली आहे। जवळपास 7 दशकांपूर्वी रामाभाई आणि जिवली देवी यांची प्रेम कहाणी सुरू झाली। त्यांनी कोणत्याही सामाजिक बंधनात न राहता एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला होता। मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने एक मोठा टप्पा गाठलेला आहे। प्रसिद्ध टेक विश्लेषक बॅरी मेकर यांच्या ग्लोबल टेक कॉप 30 या जागतिक आघाडीच्या टेक कंपन्यांच्या यादीमध्ये रिलायन्सला मिळालेला आहे आणि या यादीमध्ये समाविष्ट होणारी रिलायन्स ही पहिलीच भारतीय कंपनी ठरलेली आहे। या प्रतिष्ठित यादीमध्ये मायक्रोसॉफ्ट, ॲपल, ॲमेझॉन आणि अल्फाबेट यांसारख्या जागतिक टेक दिग्गजांचा सुद्धा समावेश आहे। रिलायन्सचा समावेश AI क्षेत्रामधील तिच्या गुंतवणुकीमुळे आणि प्रगतीमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे। देशामध्ये दररोज कोरोना विषाणूचे सुमारे 400 नवीन रुग्ण आढळतात, तर दुसरीकडे 5 ते 6 रुग्णांचा मृत्यू होतोय। गेल्या 8 दिवसांमध्ये कोरोना विषाणूंच्या
45 रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 52 मृत्यू झालेले आहेत. 30 मे रोजी आरोग्य विभागाने देशामध्ये 2710 सक्रिय रुग्ण होते, तर 7 मृत्यूंची नोंद झाली. बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि अशामध्येच भाजपचा मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पासवान यांनी भोजपूरमधील एका सभेमध्ये म्हणत होते की त्यांचा पक्ष बिहारमधील सर्व 243 जागांवर निवडणूक लढवेल. एनडीएला मजबूत करण्याच्या उद्देशाने आपण हे करत असल्याचं ते म्हणाले. मागील निवडणुकांमध्ये सुद्धा पासवान स्वतंत्र लढलेले होते आणि नंतर लोकसभेपूर्वी ते एनडीएमध्ये परतले. आता ते केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढले तर ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहे आणि याच दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी केदारनाथ धामला भेट सुद्धा दिली आणि विधिवत पूजा अर्चाही केली आहे. जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत लष्करामधील इतर वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी तसंच आध्यात्मिक शांततेसाठी अशा भेटी महत्त्वाच्या मानल्या जातात. या दौऱ्यामध्ये ते उत्तराखंडमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील, लष्कराच्या तयारीची पाहणी करतील अशी शक्यता. सर्वोच्च न्यायालयाने एका 20 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. जेव्हा संरक्षक स्वतः दरोडेखोर बनतो तेव्हा त्याला शिक्षा करणं आवश्यक आहे असं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसाच्या एका कॉन्स्टेबलला रोख चोरी प्रकरणात बडतर्फ करण्याचा निर्णय कायम ठेवला. हे प्रकरण 2005 सालचं आहे आणि एका कॉन्स्टेबलवर सैनिकांच्या पगाराची रोख रक्कम असलेली पेटी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी होती, परंतु त्यानं ती पेटी फोडून पैसे चोरले. आयटीबीपीनं त्याला नोकरीवरून काढून टाकलेलं होतं. आंध्र प्रदेशच्या मागासवर्गीय कल्याण मंत्री सविता एस यांनी जिल्हा दंडाधिकारी प्रभावती यांच्यावर संताप व्यक्त केला आणि हा संताप व्यक्त करत त्यांना दिलेला पुष्पगुच्छ रागाने फेकून दिल्याची घटना घडली. 3 दिवसांपूर्वी घडलेला हा सगळा प्रकार रविवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मंत्री सविता यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्याला पहिल्या टप्प्यात किती मोफत गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले असा प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर प्रभावती यांना देता आलं नाही आणि त्यामुळे संतापलेल्या मंत्र्यांनी हा पुष्पगुच्छ फेकला. गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अहमदाबादमध्ये एका गुन्हेगारानं पोलिसांपासून वाचण्यासाठी एका इमारतीच्या 5व्या मजल्यावरील कठड्यावरून चढून खाली उडी मारल्याची धमकी दिली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे. आरोपीनं पोलिसांना आत्महत्या करण्याची धमकी देत 5व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सगळ्या घटनेदरम्यान आरोपीनं सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा केलं आणि लाईव्हच्या माध्यमातून पोलिसांना मागे हटण्याची मागणी त्यानं केली. यावेळी त्याने शरण जाण्यापेक्षा मरण चांगलं असं सुद्धा म्हटलंय. हरियाणामधील सिरसा इथं एका 24 वर्षीय महिलेनं एकाच वेळी 4 मुलांना जन्म दिला आणि यामध्ये 2 मुलं आणि 2 मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही महिला पहिल्यांदाच आई झाली आहे. प्रसूतीनंतर सर्व मुलं आणि आई रज्जो आता पूर्णपणे निरोगी आहेत. ही केस डॉक्टरांसाठी खूप आव्हानात्मक आणि खास होती कारण प्रसूती खूप धोकादायक होती. 3ऱ्या महिन्यामध्ये अल्ट्रासाऊंडमध्ये 3 बाळं असल्याचं दिसून आलेलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना थेट इशारा दिलाय. जर मस्क यांनी रिपब्लिक पक्षाच्या विरोधात उभे असलेल्या डेमोक्रॅटिक उमेदवारांना निवडणुकीसाठी पैसे दिले तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मात्र हे परिणाम काय असतील हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलेले नाहीये. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मस्क यांच्यासोबतचे त्यांचे संबंध सुधारण्याची त्यांची इच्छा नाही आहे. ट्रम्प सुद्धा म्हणाले की मस्क सोबत बोलण्याचा त्यांचा सध्या कोणताही विचार नाही.
पाकिस्तानने दावा केला होता की ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांनी पंजाबमधील आदमपूर आणि गुजरातमधील भुज हवाई तळांवर हल्ला केला होता. त्यांनी आदमपूरमध्ये सुखोई 30 लढाऊ विमान खराब केल्याचा तर भुजमध्ये S-400 रडार नष्ट केल्याचा दावा केला. पण उपग्रहांच्या नवीन चित्रांमध्ये हे दावे सगळे खोटे ठरलेले आहेत. डॅमियन सायमन नावाच्या तज्ज्ञाने सांगितलं की पाकिस्तानने हल्ला झाल्याचं दाखवण्यासाठी जुने फोटो वापरले. आदमपूरचा फोटो मार्च 2025 मधला होता, ज्यामध्ये विमान दुरुस्त होत असल्याचं दिसतंय. भुजचा फोटो सुद्धा जुना होता आणि त्यामध्ये फक्त तेलाचे डाग दिसत होते. त्यामुळे पाकिस्तानचे हल्ल्याचे दावे चुकीचे असल्याचं समोर आलंय. कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांनी पत्रकार मोचावर हल्ला केला आणि हल्लेखोरांपैकी एक माणूस गेल्या 1 वर्षापासून त्यांचा पाठलाग करत होता. त्यांच्या ऑनलाईन हालचालींवर लक्ष ठेवून होता असं सुद्धा मोचा यांनी म्हटलंय. ही घटना घडली तेव्हा मी वॅक्युअरमध्ये होतो. अनेक खलिस्तानींनी मला धमकावायला सुरुवात केली. माझा फोन हिसकावून घेतला आणि मला मारहाण केली. हा हल्लेखोर ब्रिटिश नागरिक आहे. तो बराच काळ मोचाला त्रास देत होता आणि त्याच्या विरुद्ध अपशब्द देखील वापरत होता. जपानचे कृषी मंत्री इचिरो मियाशिता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एका कार्यक्रमात त्यांनी माझ्या घरामध्ये तांदूळ विकत घेत नाहीत असं विधान केलेलं होतं. त्यांच्या या टिप्पणीमुळे देशामध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला. तांदूळ हा जपानमधील शेतकऱ्यांसाठी आणि लोकांसाठी एक महत्त्वाचा पदार्थ मानला जातो आणि आहे. अशा संवेदनशील विषयावर कृषी मंत्र्यांनी अशी टिप्पणी केल्यानं लोकांमध्ये नाराजी पसरली आणि या प्रकरणामुळे सरकारवर दबाव आला आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. पाकिस्तानमध्ये सिंधू नदी प्रणालीमधील पाण्याचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 15% घटला. भारताने पाश्चिमात्य नद्यांवरील नियंत्रण वाढवलं आणि त्यामुळे तसा हा परिणाम मानला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील अनेक धरणांमधील पाणीसाठा मृत पातळीच्या जवळ पोहोचलेला आहे. या पाणी टंचाईमुळे पाकिस्तानमधील खरीप हंगाम धोक्यामध्ये आलेला असून 10 जूनपर्यंत 21% पाणी तुटवड्याचा अंदाज आहे आणि त्यामध्येच 8 जूनपासून पाकिस्तानमध्ये तीव्र उष्णतेची लाट होण्याचा सुद्धा अंदाज आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात असताना पाकिस्ताननं संसद अध्यक्ष आणि सिनेट अध्यक्षांच्या वेतनामध्ये तब्बल 500% वाढ केली आहे. त्यामुळे आता त्यांचं मासिक वेतन 2,05,000 रुपयांवरून थेट 13 लाख पाकिस्तानी रुपये झालेलं आहे. 1 जानेवारी 2025 पासून ही वाढ लागू होणार आहे आणि यापूर्वी मंत्रिमंडळातील मंत्री आणि खासदारांच्या वेतनामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे खर्च कपातीचं आश्वासन देणाऱ्या शहबाज शरीफ सरकारनं मंत्रिमंडळाचा आकार 21 वरून 51 पर्यंत वाढवला. महागाई आणि बेरोजगारी त्रस्त असलेल्या जनतेसाठी हा निर्णय म्हणजे सरकार तुपाशी जनता उपाशी असाच आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून सध्या उमटत आहेत. दुबईमधील जुमेरा समुद्रकिनारी स्कुबा डायव्हिंग करताना भारतीय तरुणाचा मृत्यू झाला. बीचवर कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटताना ही दुर्घटना घडली. इसाक पॉल असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा केरळमधील आहे. स्कुबा डायव्हिंग करताना त्याला पाण्याखाली हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याला तत्काळ समुद्र किनाऱ्यावर आणून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अमेरिकेमधील लॉस एंजेलिस शहरामध्ये अवैध स्थलांतरितांवरील कारवाई विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. सकाळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, फटाके फेकले. आंदोलकांनी सुरक्षा दलांवर आणि इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंटवर अश्रुधुरांचा तसंच पेट्रोल बॉम्बचा मारा केला. तसंच त्यांनी ICE गो आउट ऑफ लॉस एंजेलिस अशा घोषणा दिल्या. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी 2000 नॅशनल गार्ड सुद्धा पाठवले. 6 ते 7 जून रोजी सरकारनं लॉस एंजेलिसमध्ये अवैध स्थलांतरितांविरुद्ध मोहीम सुरू केली.